बांध पाडून दिला 11 गुंठ्याचा आणि आमचं पहिलं 3 गुंठे म्हणजे आमचा 14 गुंठ्याचा पट्टा आहे का असा त्याने लगेच आमच्या तुरी मोडून टाकल्या. नमस्कार शेतकरी मंडळी, आपण ह्या स्पॉटला आधी आलो होतो की शेतकऱ्याचा 40 गुंठ्याचा घोळ होता. आता आपण जी बाजू मांडली होती पहिल्या शेतकऱ्याची ती आपण जाणून घेतली. आता दुसऱ्या शेतकऱ्याची आपण बाजू जाणून घेणार होतो. ते काय म्हणते तर आम्ही जी खरेदी केलेली आहे, आमची खरेदी केलेली आहे, पहिली खरेदी झालेली आहे म्हणजे त्यांच्या वडिलांकडून वगैरे खरेदी घातलेली त्या शेतकऱ्याकडून. आता त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊ काय म्हणजे घोळ काय आहे आणि त्यांनी 40 गुंठे म्हणजे घोळ म्हणजे 11 गुंठे का 40 गुंठे खरं काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. तर नमस्कार, तुमचं नाव काय आहे? ओरख रघुनाथ शिंदे. तर ही जमीन तुमची आहे? हा, म्हणजे तुम्ही खरेदी हां ही म्हणजे पुरवणी जी होती ना ती आमची पहिले आमच्या आजोबापासून आमची जमीन होती, पण त्यातली आम्ही काही विकली तर आमची शिल्लक राहिली. त्याच्यानंतर आम्हाला परत यांनी खरेदी करून दिली. कोणी नारायणराव माने यांच्याकडून आम्ही 11 गुंठे खरेदी करून घेतली आमच्या वडिलांनी. बरोबर. हा बरोबर. कधी घेतली होती? कधी घेतली होती? 11 घेतली. हे काय रजिस्ट्री झाली समोर काय 2000 ते 2011 ची गोष्ट आहे. हा 2011 साली 11 गुंठे घेतली 11 साली 11 गुंठे घेतली मानेंकडून. नारायणराव माने यांच्याकडून 11 गुंठे रजिस्ट्री करून घेतली. आता काय वाचायची गरज नाही. रजिस्ट्री आणि मोजणीच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? मोजणीच्या नोटीस नाही दिली, काय नाही दिली. अख्खा नंबर मोजला. कधी मोजलं हे पण आम्हाला माहिती नाही. म्हणजे मोजणीच्या संदर्भात तुम्हाला कोणतीच कल्पना दिली? नोटीस आहे तर आम्ही आज दुसऱ्याला का कोणी कोणी आम्ही लोक भाऊ येतो त्यांच्या मनाने मोजणी केली मागायची यांनी. आता ते बोला 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 ना. हे आमच्या तुरीला त्यांनी पळे घालून टाकले. आमचं 11 गुंठे क्षेत्र असून त्यांच्या तुरीचं नुकसान केलं. हे काय ही उभी पट्टी 11 गुंठ्याची आहे आपली. 11 भले किंवा थोडी हा, थोडीफार. 3 गुंठे समजा आमच्या इथं आहे आजूबाजूला 3 तुमचा. गुंठे याच्यात आमच्या आजूबाजूला 3 गुंठे होतं. असं टोटल आमचं 14 गुंठे क्षेत्र आहे इथं. तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं तेच लिहून त्याच्यात आम्हाला खरेदी करून त्याच्यात तेच म्हणजे आमचं रान इथपर्यंत आलं. मोजणी त्यांच्या मनानेच मोजणी केली. असं का? तुमचं तुम्ही म्हणजे त्यांच्या कवा खरेदी केली ती काय? 2011 ला खरेदी करून दिली नारायण दौलत माने. असं का? आणि त्यांचे पोरं आम्हाला आडी येऊ राहिले पुढे. आता मग ते काय म्हणतात काय? परत तेच म्हणते तुमचं तुमचं वावर स्वतः आम्ही आमची मोजणी करून घेतली. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी तुम्हाला खरेदी करून दिली त्यांना ते 11 गुंठे वावर तुम्हाला शोधून देणं गरजेचं. तर हे बघा शेतकरी मंडळी, आता यांचं हे जे क्षेत्र आहे 11 गुंठे यांना जे शेतकऱ्यांनी दिलं होतं 11 दिलं ना 11 दिलं. त्यांना म्हणजे ते म्हणजे त्याच शेतकऱ्यांना आम्हाला शोधून द्यायला पाहिजे. बोला बोला अजून काय तुम्ही? शोधून द्यायला पाहिजे. हे आम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः यांनी मोजणी आणली आम्हाला. यांनी नोटीस नाही पाठवली, बोलिलं नाही शेतीवर. त्यांचं 4 एकर बी नाही 92 आराची. असं का? त्यांचं 4 एकर बी नाही इथं. 92 आहे का? 92 आराची. तर तुम्ही काय बोलणार आता ह्याच्याविषयी? काय सांगणार? काय सांग? जे समजा स्वतः टोलेट साहेब आले त्यांनी आम्हाला इथं मोजून दिलं. 2000 साली ज्यासाठी वावर केली नारायण दौलतरामाने ज्या आम्हाला करून दिले त्याच्यात त्यांनी मोजणी करून दिली ना. आता सांगा 14 दिवस तिथं 14 वर्ष आम्ही करतोय. 14 वर्ष दुसरीकडे 14 वर्ष आम्ही शेती करतो. अशी ऊस करतो तिथं. त्यांनी इथंच का आवाज दिला आम्हाला. आम्ही 14 वर्ष शेती का करतो मग. ज्यावेळेस आम्हाला टोलेट साहेबांनी मोजून दिलं त्याच्यासाठी जाते तिने आम्हाला मोजून दिलं तुम्ही इथं खा तसं करा. त्यांची वडिलांची सहमत होती याच्यात. तिने ते आम्ही 14 दाबा केला का. मग आज काय याला सुचलं त्याचं उत्तर आमच्या वडील वारल्यानंतर सागाच्या वावरात आपलं वावरच नाही. आपण घेतलं घ्यायचं बटे 90 बटे 5 मधून ते आपला 11 गुंठे दिलेलं आहे. सागामध्ये काय आपला संबंध नाही, काय नाही, काय नाही. आता हे कसं आहे टोटल रजिस्टरी डॉक्युमेंट हे काय याच्यात दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. काय अडचण नाही. किती माहिती झालं काय बघू. सरकारी मोजणी जी आणली होती त्यांनी काय केलं गट मोजलं त्यांनी काय प्रत्येक क्षेत्राचं 2.5 एकर 4 एकर पाडून दिलं. बाकी तिने मोजलं की अँगल रावले का तिने स्वतः त्यांच्या मनाने रावले माग म्हणजे मोजणी झाली नाही राहिले का? सरकारी मोजणी झालीच नाही, फक्त गट सर्वे झालेलं. सरकारी मोजणी होती का? नाही, सरकारी मोजणी फक्त फेरा मारला पण त्याने काही तुकडे पाडून दिले नाही. त्यांच्या मनाने आहे. दीपक आता याच्यातून काय आहे नेमकं शेतकऱ्याचं काय कसं आहे? आपल्याला एकंदरीत जर दोन्ही बाजू जर आपण विचारात घेतली तर आपल्याला थोडीशी तफावत या ठिकाणी जाणवते
का पहिले जे शेतकरी होते हम्म. तर त्यांचं म्हणणं असं होतं का फक्त मोजणी जी केली तर त्यांनी आमचं क्षेत्र फक्त मोजणी करून दिलेलं आहे आणि आमचीच खुणा दर्शवलेल्या आहेत. परंतु आज आपण दुसऱ्या पक्षकाराचं देखील म्हणणं या ठिकाणी सविस्तरपणे जाणून पुन्हा घेतलं. करून दिलं ते आहे तर बरोबर. याच्यावरून आपल्याला असं जाणवतंय का यांचं म्हणणं आहे की मोजणीच्या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. मोजणीला आम्ही उपस्थितही नव्हतो आणि मोजणी झाल्याच्या नंतर ज्या खुणा केलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत देखील त्यांची शंका आहे. आणि दुसरा विषय म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी मान्यांनी जे क्षेत्र यांना 11 गुंठे दिलेलं आहे तर ते मान्यांनीच मला शोधून द्यावं, कारण मी त्यांच्याकडूनच खरेदी घेतलेली आहे आणि जी मोजणी झालेली आहे ती एकंदरीत सर्व गटाची मोजणी आहे, एकूण गटाची, आणि त्याच्यात काही तुकडे पाडून दिलेले नाही. म्हणजे तुकडे पाडून जर दिले असते तर मग आमचं 11 गुंठे क्षेत्र हे त्याच्यातून आम्हाला मिळालं असतं. परंतु तुकडे पाडून न दिल्यामुळं ती सलग मोजणी झाल्यामुळं ते एकूण सगळं क्षेत्र मोजून दिलेलं आहे. आणि आता यांचं म्हणणं असं आहे का माझं 11 गुंठ्याचं क्षेत्र हे मान्यांनी मला शोधून द्यावं आणि त्याविषयी मला निश्चितपणानं समाधान करावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? काय शेवट जाता जाता काय सांगणार आहे तुम्ही आता डबल? आमचं तुरीची भरपाई द्यावा. आमचं 14 गुंठे रान त्यांनी द्यावा, त्यांचं 11 आणि आमचं 3 गुंठे आहे पहिलं. आता त्यांनी आमचं याचा भरपाई करून द्यावा. तर शेतकरी मंडळी, तुम्ही ह्या व्हिडिओमधून ऐकलं असन तर आता पहिला तुम्हाला व्हिडिओ जाऊन बघावं लागणार आहे. आता याच्यात नेमकं कोणाचं काय चुकतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल यांचं चुकत आहे, आता पहिला तुम्हाला पार्ट बघावं लागेल, हा दुसरा पार्ट आहे. आता पुढचा काय होईन ते त्यांचा. आता शेतकऱ्याचं आपण संपूर्ण बाजू ऐकलेली आहे. शेतकरी म्हणते तर आमचं पहिलं खरेदी वगैरे झालेली आहे. बरोबर आहे ना? तर ठीक आहे, अजून काही बोलणार आहे का? बोलायचं आहे का तुम्हाला? तुम्ही चतुर्श्रम तरी तुमच्या नजरेत पाहून घ्या. चतुर्श्रम पाहून घ्या. तुम्ही चतुर्श्रम पाहून वाचून सांगा. तुम्ही चतुर्श्रम घ्या. त्यांच्याकडे वाचा, वाचून सांगा तुम्ही चतुर्श्रम त्यांची खाल्ल्या बाजूला आहे का नाही, आपण वाढल्या बाजूला क्षेत्रफळ त्यांच्या दिसणार आपल्याला. चतुर्श्रम येत. चतुर्श्रम बघा सर एकदा. या बॉन्डच्या पाठीमागे ओके. नाही, इथं नाही. हे बघा यांचा जो चतुर्श्री चतुर्सम बघू शकता तुम्ही. याचं काय करायचं आता? हे पूर्व दिशा, हम्म. ही पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला भाऊसाहेब होरकडे त्यांची जमीन आहे. पहिलं भाऊसाहेब वारकडेचं रान होतं. जमीन आहे, जमीन आहे. आता ब्राह्मणाने घेतलं ते. पश्चिम नाही, हा पश्चिमेला हा ब्राह्मण यांची जमीन आणि उत्तरेला आहे बाबुराव होरकटे. बरोबर. हा, मग अशी चतुर्सीमा आहे बघा. मग आता ही जमीन मग आमचीच आहे की नाही सांगा तुम्ही. तर याचे आधारे हा बरं ठीक आहे. तर धन्यवाद. आणि तुम्ही सांगा आता यांनी सगळं त्यांचं डाटा दाखवला आहे, त्यांनी त्यांची बाजू मांडली, यांनी यांची बाजू मांडली. तर चूक कोणाची काय तुम्ही प्रोसेस कमेंटमध्ये सांगा जरूर. तर ठीक आहे, धन्यवाद. बांध पाडून दिला 11 गुंठ्याचा आणि आमचं पहिलं 3 गुंठे म्हणजे आमचा 14 गुंठ्याचा पट्टा आहे का असा. तर त्यांनी लगेच आमच्या तुरी मोडून टाकल्या. शेतकरी मंडळी, तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये आता यांची कोणाची बाजू चुकती नेमकं, त्यांना साथ द्या. आता